नववर्षानिमित्त पोलिसांचा बंदोबस्त ठाण्यामध्ये तळीरामांवर पोलिसांची करडी नजर आहे। पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणीही केली जाते। येऊर परिसरात जाणाऱ्या सर्वच गाड्यांची प्रवेशबंदी करण्यात आली आहे। तसंच वाहनांची देखील कसून चौकशी करण्यात येते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळीनी। पाहूयात। बहुतांश ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा जो आहे त्यांनी तैनात केलेला आहे। सध्या आपण आहोत ठाण्यातील एक महत्त्वपूर्ण अशा येऊर या राष्ट्रीय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याला आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक मोठमोठे हॉटेल्स जे आहेत या ठिकाणी वरच्या बाजूला आहेत आणि याच ठिकाणी अनेक पार्ट्यांचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं आणि त्याच करिता जे आहेत पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आता ह्या येऊरच्या ठिकाणी जो आहे तो प्रवेश बंदी प्रत्येक वाहनांना जी आहे ती लादलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौज फाटा या येऊरच्या पायथ्याला जो आहे तो लावण्यात आलेला आहे। प्रत्येक गाडीची कसून चौकशी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे आणि कोणत्याच वाहनाला जे आहे या ठिकाणी वरच्या बाजूला जे आहे ते सोडण्यात येत नाहीये। आता देखील आपण पाहिलं तर पोलिसांची जी आहे ती कसून चौकशी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये वर्तकनगर पोलीस स्थानकाच्या माध्यमातून जो आहे या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये जी आहे ती नाकाबंदी जी आहे आणि बॅरिकेटिंग देखील जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती केलेली आहेत। कोणत्याच वाहनांना जे आहे या ठिकाणी वरच्या बाजूला जे आहे ती प्रवेश जे आहेत ते देण्यात येत नाहीत। फक्त येऊर परिसरामध्ये जे रहिवासी आहेत त्याच रहिवाशांना जे आहे ते वरती सोडण्यामध्ये येत आणि इतर सर्व जी वाहनं आहेत त्यांना प्रवेश बंदी जी आहे ती नाकारलेली आहे। कारण येऊर निसर्गरम्य परिसरात इथे अनेक हॉटेल्स अनेक फार्म हाऊस आहेत आणि त्याच ठिकाणी अनेक पार्ट्यांचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं आणि त्याच प्रकरणावरती कुठेतरी बंदी कुठेतरी आळा घालण्याकरिता जे पोलिसांनी जे आहेत अशी प्रकारची ठोस पावले जे आहेत उचलल्याच्या ठिकाणी पाहायला मिळतंय। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे। अवघी काही मिनिटं आता शिल्लक आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि जागोजागी सेलिब्रेशन सुरू असतं नवीन वर्षाच्या स्वागताचं। त्यामुळे तळीरामांवर सुद्धा पोलिसांची करडी नजर आहे, कारण कोणी मद्यपान करून कुठला अपघात होऊ नये, यात कुठली दुखापत होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील जागोजागी वाढवण्यात आलेला आहे।